ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रामध्ये आपण परवाच विषय घेतला होता। 1 वर्ष झालं अजित पवारांच्या त्या बंडाला, त्या शपथविधीला, त्या 2 दिवसाच्या सरकारला सुद्धा जे 2 दिवसातच पडलं आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली। अजूनही त्याचं कवित्व संपलेलं नाहीये, पण आज सगळ्यांच्या मनात अजूनही आहे की हे सगळं घडत असताना शरद पवार पूर्ण अनभिज्ञ होते का, काही वेगळं घडलंच नव्हतं का? तर तसं नाहीये असा दावा करणारं एक पुस्तक समोर आलंय। इनसाइड स्टोरी सांगणारं पुस्तक आहे। प्रियम गांधी मोदी यांनी ट्रेडिंग पॉवर नावाचं हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्यात त्यांनी काही दावे केलेले आहेत, काही अंगुली निर्देश केलेले आहेत, काही बिटवीन द लाईन्स गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्याचा अर्थ असा होतो की सुरुवातीला शरद पवार नरेंद्र मोदी यांची बैठक झाली होती, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता आजमावली गेली होती, मात्र काहीतरी बिनसलं आणि हे प्रत्यक्षात येऊ शकलं नाही। आपल्या सोबत ज्यांनी पुस्तक लिहिलंय प्रियम गांधी मोदी ते आहेत। मैडम, आपसे समझना चाहेंगे कि आपने ये किताब का नाम क्या है और क्या कुछ इस किताब में लोगों को पढ़ने मिलने जा रहा है? ये किताब का नाम है ट्रेडिंग पावर और ये हैशेट इंडिया पब्लिश कर रहे हैं। हैशेट वर्ल्ड के सेकेंड लार्जेस्ट पब्लिशिंग हाउस है। ये किताब मैंने इसीलिए लिखी क्योंकि जब महाराष्ट्र में ये पॉलिटिकल सर्कस चल रहा था तब ऐसी चीज़ें थी जो बाहर आ रही थी, लेकिन ऐसी ज़्यादा चीज़ें थी जो बाहर आई नहीं, अब तक नहीं आई। लोगों के दिमाग में भी कई सवाल आज भी है। जब 1 साल ये नई महाविकास आघाड़ी गवर्नमेंट कंप्लीट करने जा रही है, फिर भी ये सवाल का जवाब लोगों को मिला नहीं है। तो अब लोगों को उनके सवाल का जवाब मिलना चाहिए। इस वजह से ये किताब मैंने लिखी है। अर्ली नवंबर में एक दिन वर्षा पे एनसीपी के 2 बहुत ही सीनियर लीडर्स गए शरद पवार साहब का मैसेज लेके कि उन्हें बीजेपी को समर्थन देने में इंटरेस्ट है, शरद पवार साहब को। फिर फडणवीस जी ने अमित शाह जी से बात की। तुरंत ही अगले ही दिन अमित शाह जी के घर पे दिल्ली में ये बैठक हुई। उस बैठक में मौजूद थे देवेंद्र फडणवीस जी, अमित भाई पवार साहब, अजीत पवार जी और प्रफुल्ल पटेल जी। उस बैठक में सारी डिटेल्स जो है सत्ता शेयरिंग की, वो सारी डिटेल्स तय हो गई कि कौन से पोस्ट, कैबिनेट पोस्ट, ये वो कहाँ किसको मिलेंगे, सारी मतलब जो डिटेल्स है वो सारी डिटेल्स तय हो गई। ये भी तय हुआ कि प्रेसिडेंट्स रूल लाने में एनसीपी सपोर्ट करेंगे। प्रेसिडेंट्स रूल के बाद पवार साहब पूरे स्टेट को टूर करेंगे। टूर करने के बाद वो मीडिया के आगे आएंगे और बताएंगे कि मैं लोगों की तकलीफ़ें मैंने देखी है, और वो तकलीफ़ें देखते हुए मुझे लगता है कि महाराष्ट्र को एक स्थिर गवर्नमेंट की ज़रूरत है, और उस स्थिर गवर्नमेंट के लिए मैं बीजेपी को सपोर्ट करने के लिए तैयार हूँ। मुझे नहीं लगता कि ऐसा कोई इंसान है जो पवार साहब को समझ सके, लेकिन और उनकी राजनीति जो है वो समझ सके, लेकिन मुझे ऐसे लगता है कि जो कंसंट्रेशन ऑफ पावर उनको मिलता ये नए गवर्नमेंट में, वो शायद उनको बीजेपी के साथ अगर सरकार बनाते तो नहीं मिलता, क्योंकि बीजेपी के पास सेंटर में अमित भाई, मोदी जी जैसे लीडर्स है और स्टेट में देवेंद्र फडणवीस जी जैसे स्ट्रांग लीडर्स ऑलरेडी है। तो पवार साहब और उनके जो क्लोज है उनको कितनी जगह मिलती इन टर्म्स ऑफ पावर शेयर, वो शायद यहाँ पे उनको ज़्यादा मिल रही है। एनसीपी के एक बहुत ही सीनियर लीडर जो पहले की सरकार में यूनियन गवर्नमेंट में मिनिस्टर रह चुके हैं, उन्होंने फडणवीस जी को आके बताया कि हमारी सारी मीटिंग्स में जब पवार साहब बोल रहे कि उनका मन बदल गया है, तो एक लीडर ऐसे है जो वोकली अपोज कर रहे हैं, और वो है अजीत दादा। उनके अलावा ऐसे कई लीडर हैं जो ये ही मानते हैं कि बीजेपी के साथ ही सरकार बनानी चाहिए। ये सुन के फडणवीस जी ने फिर दादा से बात की, और दादा ने फिर बताया कि हाँ ये बात सही है, मैं और मेरे साथ 28 लीडर्स हैं जो बीजेपी को सपोर्ट करने के लिए रेडी है। हम इनको यहीं पे बाकी एमएलएस के साथ वहीं पे होटल में रखेंगे, उन सबको रिस्पॉन्सिबिलिटी देंगे कि जो बाकी के एमएलएस हैं उनको धीरे धीरे कन्वर्ट करें और फिर साथ में सरकार बनाएंगे। ये देवेंद्र फडणवीस जी द्वारा लिखवाई गई किताब है? जी बिल्कुल भी नहीं, ये हम नहीं कह सकते। इस किताब में सारी साइड्स
है. दिस इज नॉट अ वन साइडेड स्टोरी. सारी पार्टियों की साइड्स इस किताब में है. तो ये कहना गलत होगा कि ये देवेंद्र फडणवीस जी के लिखाई हुई किताब है, लेकिन उनकी साइड है इस किताब में. निश्चितपणे आपण बघू शकता की या पुस्तकाच्या माध्यमातून एक वेगवेगळे जी माहिती आतापर्यंत लोकांपुढे पब्लिक डोमेनमध्ये आली नव्हती ती या पुस्तकाच्या माध्यमातून प्रियम गांधी मोदी जे आहेत ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कॅमेरा पर्सन उत्तम सोबत रौनक कुकडे, एबीपी माझा, मुंबई. आणि एकीकडे असे दावे केले जात असताना दरम्यान ट्रेडिंग पॉवर या सत्तांतराच्या नव्या पुस्तकातून देवेंद्र फडणवीस प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, टीका, दावा नवाब मलिकांनी केला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेला आहे. पाहूयात ते काय म्हणतात. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरणावर अनेक पुस्तकं आली, मात्र आता खुद्द देवेंद्र फडणवीस एक पुस्तक लिहित आहेत आणि या पुस्तकामधले काही अंश जे आहेत हे एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत. त्यात असं म्हटलं गेलेलं आहे की कुठेतरी शरद पवार स्वतः अमित शहा यांच्याशी चर्चा करत होते, काही बैठका झालेल्या होत्या. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक आहेत, त्यांना विचारूयात त्यांचं मत काय या पुस्तकाबाबत. हे बघा, देवेंद्रजी स्वतःच्या पुस्तकात जे काही लिहित आहे ते त्यांचा खुलासा आहे. ज्यांची प्रतिमा मलिन झाली ते बाबा सत्तेसाठी काही करू शकताय, कुठेतरी त्या प्रतिमा कुठेतरी ज्या त्यांच्यावर सगळं प्रतिमा बिघडली त्यांना असं वाटत असेल त्याला सुधारवण्याचा ते प्रयत्न करत आहे. पण जे काही ते लिहित आहे सत्य असेल असं नाही. आम्ही स्पष्ट सांगतो की आमच्या पक्षाच्या जेव्हा त्रिशंकू विधानसभा निर्माण झाली काय करायचं या बाबतीत वारंवार बैठका होत होती. दोन्ही बाजूंनी भाजपसोबत गेलं तर काय होऊ शकते, जायचं आहे का नाही जायचं याच्यावर चर्चा होत होती. चर्चा होत नव्हती हे नाही, पण चर्चा झाल्यानंतर भाजपसोबत जायचं नाही हा निर्णय पण झाला होता. आणि त्यांना हे माहिती मिळाली असेल की बाबा आता भाजपसोबत राष्ट्रवादी येत नाही, मग त्यांनी अजितदादांसोबत कुठेतरी प्रयत्न केला हे पण लोकांनी पाहिलेलं आहे. आता त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा उज्ज्वल करण्याची किंवा त्यांच्यावर जे हे सगळे लांछन लागलेले दाग लागलेले ते धुण्याचा प्रयत्न करत असतील तर मला वाटते बून से गई तर औत से येणार नाही. त्यांना कळलं पाहिजे जे सत्य आहे लोकांच्या समोरच आहे. तुम्ही कुठेतरी सकाळी सत्ता स्थापनेसाठी शपथ घेतली, रातोरात राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय झाला, हे काय लोकांकडून लपलेलं नाही आहे, हे सत्य आहे, लोकांच्या समोरच आहे. आणि आम्ही उघडपणे शिवसेनेसोबत गेलो हे माहिती दिल्यानंतर तुम्ही प्रयत्न केला हे पण लोकांना माहीत आहे. पण शिवसेनेला समर्थन देण्याबाबत अजित पवार अनुकूल नव्हते आणि त्यामुळेच 28 आमदार घेऊन आम्ही भाजप सोबत सरकार स्थापन करू असा शब्द त्यांनी फडणवीसला दिला होता, असंही त्या पुस्तकात म्हटलंय. त्यांची चूक झाली, त्यांनी त्या चूक सुधारलेली आहे, लोकांनी पाहिलेलं आहे. परंतु आता पुन्हा एकदा कुठेतरी 1 वर्षानंतर सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीचे वारंवार वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडनं केले जात आहेत. बघा, वर्षभरात मला वाटते देवेंद्रजी सुरुवातीला सांगत होते 2 महिन्याची सरकार पडणार आहे, पण तारीख दिली 2-3, आता त्यांची तारीख संपली. मग कुठेतरी चंद्रकांत पाटील साहेबांच्या तारीखा आली, आता यांच्या तारीखा संपल्यानंतर आता दानवे साहेबांची तारीखा सुरू झालेली आहे. मला वाटते जे भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले आमदार आहे कुठेतरी आता त्यांना तिथे राहायचं नाही, कुठेतरी ते पक्ष सोडतील या भीतीने वारंवार गेली 1 वर्ष या प्रकारची विधानं भाजपचे नेते करत आहे. मला वाटते भाजप सोडण्यासाठी बरेचसे आमदार तयार आहे, त्यासाठी या प्रकारचे स्टेटमेंट त्यांचे येत राहत आहे. तुमच्या संपर्कात कोणी असे आमदार आहेत? माझ्या संपर्कात नाही, पण पक्षाच्या संपर्कात आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर या पुस्तकाबाबत नवाब मलिक यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि निश्चित देवेंद्र फडणवीस स्वतःची छबी सुधारण्यासाठी अशा पद्धतीचं लिखाण करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई. तर असा सगळा प्रकार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर यामागचे काही धागेदोरे उलगडून दाखवण्यासाठी, चर्चा करण्यासाठी काही दावे तर थेट आपण प्रवक्त्यांनाही विचारणार आहोत. आपण चर्चा आयोजित केली आहे याच विषयावरती. आपण जाणार आहोत माझा विशेष चर्चेकडे. आपण पाहताय माझा विशेषची चर्चा. हाच विषय आता जो आपण पाहतोय की शरद पवारांनी त्यावेळी जेव्हा 2019चा निकाल येऊन गेला होता, सत्तांतराबद्दल अनभिज्ञता होती, राष्ट्रपती राजवट लागू होती, त्यावेळी अशी काही शक्यता तयार झाली होती का?
आतापर्यंत आपल्याला हे माहित होतं की शरद पवार भेटले होते पंतप्रधान मोदींना, मोदींनी आवाहन केलं की आपण एकत्र येऊयात, पण शरद पवार म्हणाले नाही आणि सत्ता स्थापन झाली नाही. या पुस्तकातून, ज्या पुस्तकाचं आपण आता सगळं पाहिलं, त्याच्यात एक असा दाखला येतोय की गोष्टी आणखी पुढे गेल्या होत्या, इतक्या एकांगी राहिलेल्या नव्हत्या. याही बद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे आहेत विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादीच्या नेते आणि प्रवक्त्या. त्यांचं स्वागत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं स्वागत. जयंत माइंडकर, वरिष्ठ राजकीय विश्लेषक. अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय पत्रकार. आणि त्याचप्रमाणे किशोर तिवारी, नेते शिवसेना, हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी जातो पहिल्यांदा विद्या चव्हाण यांच्याकडे. विद्याजी, मला तुम्हाला एक स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे. या पुस्तकाच्या आणि त्याच्याही पलीकडे अनेक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. एक दावा असा पण पुढे आला, चर्चा बऱ्यापैकी पुढे गेली होती शरद पवार आणि मोदींची. मात्र शरद पवारांचं म्हणणं होतं की सत्ता स्थापन झाली तर तिथे सीएम पदी आम्हाला फडणवीस नको आहेत, तर हे समीकरण जुळू शकतं. ज्याला पार्श्वभूमी होती प्रचारादरम्यान फडणवीसांनी थेट शरद पवारांनाच अंगावर घेतलं होतं त्याची, आणि त्यामुळे सत्ता बदल सगळं समीकरण होऊ शकलं नाही. त्यामुळे तुम्ही आता त्याच्यावरती जरा प्रकाश टाका. या पुस्तकाबद्दल काय वाटतं आणि या तर्काबद्दल काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की पवार साहेबांच्या नावाने काहीही विकलं जातं आणि ते विकण्याचा प्रकार ह्या पुस्तकातनं काल्पनिकरित्या झालेला आहे. आणि त्या मुलीचं मला खरोखर तिच्या कल्पनाशक्तीचं खूप कौतुक वाटतं की तिने एक चांगल्या वेळी, म्हणजे आता वर्ष सरकारला पूर्ण होतंय अशा वेळी हे पुस्तक आणलंय आणि हे लोक वाचतील, विकत घेतील आणि तिला खूप चांगल्या प्रकारे त्याचं हे मिळू शकेल, मोबदला मिळू शकेल, एक अशी कल्पना मला. आणि ते आता मला खरं वाटायला लागले, कारण मी मगाशी तुमच्याच चॅनलवर तिचा इंटरव्ह्यू बघितला आणि तिने सांगितलं की पवार साहब को कोई समझ नहीं सकता किंवा राजनीति समझ सके पवार साहब की ऐसा कोई व्यक्ती नहीं है. मग तिने काय समजलंय, म्हणजे मला आता ते पुस्तक वाचायला लागेल. आणि त्यावेळेस म्हणजे एक वर्षापूर्वीच्या सगळ्या याची साक्षीदार मी स्वतः सुद्धा आहे, कारण आम्ही सुद्धा त्यावेळेस मिटिंगला वगैरे जात असोत. बरं. आणि हे सगळं जे आहे ते पवार साहेबांना भाजपला पाठिंबा द्यायचा होता किंवा सत्तेमध्ये सहभागी व्हायचं होतं असं बिलकुल नाही. हे चुकीचं मत आहे. पण भेट तर झाली होती. मलाही आठवते दिल्लीला पवार, शरद पवार गेले होते. मीडियाला सांगताना त्यांनी सांगितलं की काही कृषी आणि बाकीच्या क्षेत्रातले प्रश्न आहेत म्हणून आम्ही भेटायला गेलेलो. नंतर हे सगळं जाहीर झालं की त्या भेटीमध्ये हा विषय निघाला होता. त्यामुळे आता ते ऍक्सेप्ट करून पुढे बोलूयात की टर्म्स काय ठरल्या होत्या. नाही, टर्म्स काय ठरल्या होत्या आणि ते तुम्हाला जास्ती माहिती, कारण तुम्ही पत्रकार नेहमी दबा, म्हणजे इतके कॅमेरे, मला असं वाटतं मी तर कॅमेरे मोजले तर 20-25 कॅमेरे असे सगळे दबा धरून बसलेले असतात. आणि जे तुम्हाला सगळ्यांना मिळालं नाही ते हिला मिळालं. म्हणजे मला तिचं कौतुक वाटतं की तिने एवढं सगळं शोधून काढले, त्याच्यावर एवढं मोठं पुस्तकही लिहिले. बघा, तुम्ही मान्य करताय शोधून काढले, तुम्ही आमच्यावर टीका करा. आता बघा, आमच्या जितेंद्र दीक्षितांनी पण पुस्तक लिहिले. हे बघा, जितेंद्र दीक्षितांनी पुस्तक लिहिले 35 डेज. मला पूर्ण करू द्या. कमलेश सुतार नावाचे पत्रकार आहेत, त्यांनी पुस्तक लिहिले. तरी सुद्धा तुम्ही म्हणता त्या मुलीने शोधून काढलं. मग एकदम मान्य तुम्ही करता की त्या मुलीने शोधून काढलं. आता मला सांगा की काय शोधून काढलं ते तरी कळू द्या मला. कल्पना शक्तीच्या जोरावर ती सगळं काल्पनिक विश्व तिने उभं केलेले आहे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पत्रकार एवढे सगळे कॅमेरे घेऊन दबा धरून बसलेले असता, मग तुम्ही त्यावेळेस कुठे होता? तुम्हाला पवार साहेबांच्या एवढ्या सगळ्या वाटाघाटी झाल्या, एवढं सगळं सौदेबाजी झाली, मग तुम्हाला काहीच कसं कळलं नाही आणि तिला कसं कळलं? म्हणजे माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्हाला न कळता तिला एकटीला कळावं आणि मग तिने ते पुस्तक रूपाने आत्ताच छापून आत्ताच प्रकाशित करावं आणि आता एक वर्ष होतं म्हणजे मला वाटतं फडणवीसांचंच हे पुस्तक असावं अशी शंका माझ्या मनात निर्माण झालेली आहे. किमान तुम्ही एकतर मान्य करतायत की पत्रकार किमान कोणाच्या तरी बाजूने, तुम्ही ज्या पत्रकारांना म्हणतात की ज्यांना काही सापडलं नाही ते एका बाजूने लिहित नाही, हे तुम्ही मान्य केलं. हे नसे थोडके, चांगली गोष्ट आहे, सर्टिफिकेट आहे आमच्यासाठी. तुम्ही बोलला, आता सर्टिफिकेट चांगलं आहे का वाईट आहे ते तुम्ही ठरवायचे. मी तर चांगल्या उद्देशाने बोललेले की पत्रकारांना सगळ्या माहिती असते. आता तुम्ही ते ड्रग्सचं बिग्सचं आपण आता बघितलं, सुशांत सिंग राजपूत पासून सगळं किती पत्रकार घेरा घालून बसतात आणि मग एवढी मोठी बातमी की पवार साहेब भाजपला सपोर्ट करणार आणि मग ती तुम्हाला नाही कळली आणि ह्या मुलीला कशी कळली असा माझा प्रश्न. मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी याबद्दल, मला तिकडे केशव उपाध्याय आलेले दिसत आहेत, तिवारी आहेत, बाकीची सगळी मंडळी, मी जातो त्यांच्याकडे. एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. या आत्ताच्या अतिशय ज्याचं चरविचरण गेल्या पुढच्या काही दिवस चालणारच आहे, त्या अशा विषयाकडे आपण म्हणणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये 2019च्या निकालानंतर एक विशिष्ट असा वॉइड तयार झाला होता, व्हॅक्यूम होता सत्तेचा. त्या काळामध्ये शरद पवार भाजपसोबत जाऊ शकले असते का, राष्ट्रवादीसोबत जाऊ शकली असती का भाजप बरोबर, त्याबद्दल आपण बोलतोय. मी आता जाणार आहे केशव उपाध्यायांकडे. केशव उपाध्यायजी, या
पुस्तकातला कंटेंट आतापर्यंत तुमच्या डोळ्याखालून कानावरून सुद्धा गेला असेल. काही गंभीर दावे याच्यात होतात. एक मुख्य दावा म्हणजे एक मीटिंग झाली होती शरद पवार आणि नरेंद्र मोदींची, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या युती संदर्भात बोलणं झालं होतं. हा मुद्दा कधी जाहीरपणे समोर आला नव्हता. तुमचं काय म्हणणं आहे? एक आहे त्यातलं ती मिटिंग झाली म्हणजे तुम्ही तुमच्या रिपोर्टरने सांगितलं होतं जाहीरपणे की ती अशा प्रकारे मिटिंग झाली होती, ती लोकसभेत पार्लमेंटमध्ये मिटिंग झाली होती. त्यामुळे ती काही लपलेली गोष्ट आहे असं मला काही वाटत नाही. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की या विषयावरती आता माझं जर मी चुकत नसेल तर 4थं किंवा 5वं पुस्तक आहे. एक मला वाटतं दीक्षितांचं पुस्तक आहे, दुसरं आणखीन एक पुस्तक आहे. अशी 3-4 पुस्तकं ऑलरेडी या विषयावरती गेल्या वर्षी जो सप्ताह मागच्या महिनाभराचा झाला त्याच्यावरती 2-3-4 पुस्तकं आली. मी विद्यार्थ्यांसारखं हे काय चुकीचं आहे, झूट आहे, अमुकच नाही असं काही म्हणणार नाही. म्हणजे मी आणि त्याला होकार म्हणजे मी त्याला नाकारणार नाही. त्या लेखकाचा, त्याच्या माहितीचा त्यांनी रिसर्च करून केलेला पहिल्या 3 पत्रकारांनी केलं, त्यांच्या पद्धतीचा रिसर्च केला, त्यांना जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर त्यांनी काही मांडणी केली. तसं याही यांनी केली असेल, पण त्यामुळे त्याचा अर्थ मी ते स्वीकारतोय किंवा मी ते नाकारतो नाही. एक काय मुळात पुस्तक मी वाचलेलं नाही, त्यामुळे त्यातले अनेक तपशील आहेत ते मला माहिती नाही. जे आता काही मिनिटापूर्वी मला तुमच्याच प्रतिनिधीकडून ते काही पुस्तकाची पानं मला मिळाली, त्या पानांवरून ते पुस्तकाचा अर्थ काढावा असं काही मला वाटत नाही. त्यामुळे या सगळ्यात जशी या विषयातली 3-4 पुस्तकं आली लेखकांनी आपला रिसर्च करून आपलं काय म्हणणं मांडलेलं असेल त्याला त्याच्यापुरतं त्याला म्हणावं, ते भारतीय जनता पार्टी म्हणून ते स्वीकारावं किंवा नाकारावं असं माझी कोणतीच भूमिका ठिकाणी नाही. पण घटना घडल्या या तर सत्य आहेत. त्या घटना कशा घडल्या उपाध्येजी तुमच्या बाजूने मी तुम्हाला काहीतरी सांगतोय, तुमच्या बाजूने सांगतोय. आतापर्यंत सगळं सत्तांतर जो आऊट घटकेचं सत्तांतर झालं होतं त्याच्यामध्ये टीकेची धार एकतर अजित पवार व्यक्ती म्हणून होती आणि भाजपावर होती की तुम्ही हे काय केलं, नीतिमत्तेचे गोडवे गाणारे तुम्ही अशा प्रकारे काय सत्ता स्थापन केली. या पुस्तकातून जो सूर प्रकट होतोय केशवजी, जो तुमच्या फेवर मधला आहे आणि तरी सुद्धा तुम्ही तो तुम्ही जर का माघार घेत असाल तर तो प्रॉब्लेम आहे. तो सूर यासाठी तुमच्यासाठी फायद्याचा आहे. त्याच्यात असा दावा होतोय की हे एकांगी नव्हतं, हे फक्त भाजपाकडून नव्हतं, राष्ट्रवादीचे ज्येष्ठतम नेते त्यासाठी पुढाकार घेत होते, असा सूर प्रकटत असेल तर तुम्ही तो नाकारणार आहात? 2 दिवसापूर्वीपासून जर मी चुकत नसेल तर आपण याच चर्चेमध्ये सहभागी झालो होतो आणि त्या दिवशी मी हे म्हणालो होतो की त्या पडद्याच्या मागे अनेक घटना घडल्या ज्या घटना आजपर्यंत समोर आलेल्या नाहीत आणि त्या घटना जर केवळ अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात घडल्या आणि ते दोघांनीच मिळून शपथविधी केला अशा भ्रमात जर कोणी इथं बसलेला असेल तर त्यांनी त्या भ्रमात जरूर राहावं. त्याबद्दल आश्चर्य असण्याचं कारण नाही वाक्य होतं आणि त्याच्यामुळे पण त्या दोघ्या सगळ्या ज्या घटना आहेत या घटना खरंच आहेत. त्या पुस्तकात ज्या घटना म्हणल्या त्या प्रत्येक लेखाने पुस्तक लिहिले, त्यामुळे त्या प्रत्येक घटनांचा संदर्भ मी मुळात वाचलेला नाही. मुळात तो जो एपिसोड घडला तो 100% त्यावेळी जे काही 3-4 प्रमुख लोक होती त्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या पुरताच तो आहे. त्यामुळे तो आपल्या इथं बसलेला कोणालाही तो माहिती नाही. त्याच्यामुळे म्हणून मी अशी भूमिका त्यात मांडली की ते लेखकांनी लिहिलंय तसं त्यांनी काम केलंय. त्यामुळे मी सरसकट चूक आहे. पहिल्या 3 पुस्तकाबद्दल जे तुम्ही म्हणता आमच्या विरोधात पुस्तकं होती, ठीक आहे, त्या 40 पुस्तकांनी नाकारली नाहीत, त्या लेखकांचा आदर केला, रिस्पेक्ट केला, त्यांनी लिहिलंय तसं होते. आणि आज तुम्ही म्हणताय पुस्तक तुमच्या बाजूने, कारण मी वाचलेलं नाही, पण तरी सुद्धा मी असं म्हणत नाही की ते आमच्या बाजूने आहे की नाही. माझं आपलं म्हणणं आहे लेखकांनी ते लिहिलेलं आहे. एक एपिसोड नक्की आहे जो एपिसोड प्रमुख लोकांनाच माहिती आहे की जो अजून कोणाच्या प्रकाश आलेला नाही. काय घडलं नेमकं त्या पूर्ण महिनाभरामध्ये, काय काय भेटी झाल्या, कशा घटना घडल्या, कोण कुठे कुठे भेटलं, हे अनौपचारिक चर्चेतनं अनेकांनी आपल्या बसल्याला माहिती असेल पण प्रत्यक्ष ते आलेलं नाही एपिसोड. त्यामुळे एक पुस्तक आहे ते पुस्तकापुरतं मी ठेवतो, नाही स्वीकारत ना नाकारत जे आहे त्या. बरं, मी एक छोटीशी कमेंट घेऊन मग मी ब्रेकवर जाणार आहे. मी घेतोय अभय देशपांडे यांची कमेंट, पण मला ती थोडक्यात घ्यावी लागेल. अभयजी, पहिल्यांदा तुमची कमेंट या आताच्या एपिसोडवर आणि या दोन्ही प्रतिक्रियांवर. मला वाटतं की हे इनसाइड स्टोरीपेक्षा अनादर इनसाइड स्टोरी बरोबर असं म्हणावं लागेल. कारण प्रत्येक जण बऱ्याचशा वेळेस ज्या घटना ते प्रत्यक्ष त्यातले सहभागी लोक असतात ते एकत्र येऊन, स्वतंत्र नाही, एकत्र येऊन सांगत नाही तोपर्यंत वास्तव बाहेर येत नाही. तोपर्यंत ज्याच्या हाताला जे लागतं त्याप्रमाणे ते हत्तीचं वर्णन करत असतात. तो कोणाला सुपासारखा, कोणाला खांबासारखा वाटतो. परंतु पत्रकार म्हणून जर किंवा एका वास्तवाच्या जवळ जाण्याची भूमिका असणारा माणूस या सगळ्यांची बाजू ऐकून एक आपलं चित्र तयार करत असतो आणि ते चित्र जे तयार, त्या सगळ्या घटनाक्रमाचा आपण साक्षीदार आहोत सगळे. ते जर घटनाक्रम तपासले तर हे असं काही घडलं असेल किंवा असं चर्चा झाली असेल असं वाटत नाही. कारण त्याचा जो सगळा घटनाक्रम लक्षात घेतला तर तशी शक्यता फार कमी दिसते. परंतु एक आहे की आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्यांना जे मिळाले ते मांडत राहणार आणि प्रियमताई गांधी पण आहेत आणि मोदी पण आहेत, त्यामुळे ते अधिक तटस्थपणे मांडत असतील असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे
मला वाटतं की प्रसन्न या सगळा घटनाक्रम आपण जर बघितला, परवाच्या पण चर्चेचा ज्याचा उल्लेख आता केशव उपाध्यायांनी केला, त्या चर्चेतही आपण सांगितलं होतं की अजित पवार जर स्वतः म्हणजे शरद पवार स्वतः सरकारबरोबर यायला तयार असले असते तर एवढ्या घाईने एवढा वेळ लागला नसता. दुसरं असं की शिवसेनेला सत्तेबाहेर केंद्रातल्या बाहेर पडा आणि मग चर्चा करा, इथपासून ती चर्चा सुरू झाली होती. याचा अर्थ शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला तेव्हाच भाजप बरोबर जायचं नाही असा निर्णय पवारांच्या उपस्थितीत झाला होता. दुसरं असं की स्थानिक पातळीवर कुठलाही निर्णय होत नाही म्हणल्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत तो प्रस्ताव आला, पण त्या चर्चेतही आम्ही खूप पुढे गेलो आहोत, आता मागे येता येणार नाही असं स्वतः पवार यांनी सांगितलेलं, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून मला वाटतं की या घटनाक्रमाचा सगळा उल्लेख केला आपण, अशी कुठली चर्चा किंवा मांडणी प्रयत्न झाले असतील परंतु ते कुठल्या क्रिस्टलाइज झालं असेल असं अशी शक्यता. त्याला एक शक्यता आहे ज्याचा उल्लेख मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला केला होता, तो घेऊन मी पुन्हा एकदा येईन. मला तिवारींकडे आणि जयंत मायंडकरांकडे जायचंय. छोटासा ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे शरद पवारांची. 2019च्या सुमारास भाजप सोबत जाण्याची एक क्षण अशी वेळ आली होती का, त्यांची तयारी झाली होती आणि मग काहीतरी बिनसलं? मी जातोय किशोर तिवारींकडे. शिवसेना नेते किशोर तिवारी आपल्यासोबत. किशोर तिवारीजी, स्पष्ट प्रश्न आहे, राष्ट्रवादीचा असे जर का संदेश वहन तेव्हा झालं असेल, संपर्क साधला जात असेल, तर एक प्रकारे एक शक्यता नेहमीच कायम राहणार आहे की भाजपसाठी राष्ट्रवादीसाठी भाजप हा जसा आपण हातचा धरतो बेरीज करताना, एक हातचा धरायचा असतो, तशा प्रकारे तो अदृश्य हातचा धरलेला गुण नेहमी कायम असणार आहे. शिवसेना याकडे कसं पाहते? नाही बघा, मी तुम्हाला एक स्पष्ट करतो की हे सगळं शिवसेना आणि भाजपचं बिनसलं ते दिवाळीच्या दिवशी देवेंद्रजींनी जी पत्रकारांना बोलावून म्हटलं की आम्ही काही शब्द वगैरे दिला नव्हता, अर्धे करायचा, म्हणजे 2.5 वर्ष त्यांना आणि 2.5 वर्ष यांना. त्यावेळेस उद्धवजींना ते फार खटकलं होतं. आणि एकदा मी सांगतो तुम्हाला, या होल प्रकरणात जी मोठी भूमिका होती ती शरद पवारांची होती आणि शरद पवार भाजप बरोबर कधीही जाणार नाही व त्यांना शिवसेनेसोबत जाण्यात त्यावेळेस उत्सुकता होती व त्यांनीच उद्धवजींनी नेतृत्व करावं हे सांगितलं होतं. आता या पुस्तकातून कुठेही सूर निघत असेल की शरद पवारांनी इनिशिएट केलं, तर मला वाटते देवेंद्र फडणवीस ही आपली झालेली फजिती त्यांच्या पक्षासमोर व समाजासमोर टाळण्यासाठी अशी पुस्तकं काढत आहे. मात्र वास्तविकतेमुळे आम्ही अभय देशपांडे यांच्या सोबत आहे की शरद पवार याच्यावर खुलासा करतील. मात्र शरद पवारांनी काँग्रेसला शिवसेनेसोबत त्यावेळेस आणलं आणि आज महाविकास आघाडी अस्थिर आहे हे जे पिक्चर क्रिएट करण्यात येत आहे हे भाजपचं चुकीचं आहे. मला तरी वाटते की 160 आमदार यांचे इंटॅक्ट आहेत आणि भाजपला व देवेंद्रला कोणी साथ द्यायला आज तयार नाहीये. मी जातो जयंत मायंडकरांकडे. मायंडकरजी, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा मांडला होता की आणि हे पुन्हा हिअर अँड सेचाच मुद्दा आहे, ऐकलं गेलं, सांगितलं गेलं, सांगितले ऐकले अशा स्वरूपाचा आहे. याची कुठली खात्रीशीर माहिती आपल्याकडे नाहीये. पुस्तकातून लेखांमधून इंटरप्रिट होणाऱ्या गोष्टी. तो मुद्दा असा की पवारांची मोदींची भेट झाली, गोष्टी बऱ्यापैकी पुढे गेल्या होत्या, मात्र महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कोण असेल, जागा कोणाच्या जास्त होत्या, भाजपच्या होत्या, होणार होता मुख्यमंत्री भाजपचाच, पण तिथे आम्हाला आत्ताचे एक्झिस्टिंग मुख्यमंत्री नको, तेव्हाचे म्हणजे फडणवीस, अशी कंडिशन पुढे आल्यामुळे मोदी मात्र त्यावर ठाम राहिले की फडणवीसच असणार. पवारांना ते मान्य नव्हतं, ज्याला रेफरन्स प्रचारामधल्या कटुतेचा होता, आणि म्हणून हे सगळं बिनसलं, अशी जी थ्योरी मांडली जाते, तो तुम्हाला धागा इथे महत्वाचा वाटतो का? प्रसन्न, हे कितवं, मला वाटतं 4थं पुस्तक आहे. हो, मी 5वं लिहू शकतो एवढी आता माहिती तुला सांगणार आहे. अच्छा. यातला एक पहिला भाग असा आहे की स्वतः अजित पवार आणि माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा हे जे काही एक नाटक
घडलेलं होतं. त्याच्याबद्दल असं एक वाक्य म्हटलं होतं की हे जे काही घडलेलं आहे त्याच्याबद्दलची रिअलिटी अनेक वर्ष चर्चिली जाईल आणि जी आपण 1 वर्ष झाल्यानंतर जणू काही एक वाढदिवस झाला तशा पद्धतीने आपण आतापर्यंत करत आहोत. आणि याच्यातनं आतापर्यंत जे खरे मेजर प्लेयर आहेत बरं त्यांनी आपापला बॉल कसा खेळला, कसा टाकला, अच्छा हे एक्झॅक्टली कोणीही अजूनही सांगितलेलं नाही. खरं. आपण आपली इथे गिल्ली दांडूगिरी टोलेबाजी करत आहोत. जोपर्यंत हे हॉर्सेस माउथ येणार नाही. अहो माहिंदकर, तुम्ही आपल्या प्रोफेशनवर घाला घालताय. अहो पुस्तकं कशी लिहायची, मग पत्रकारिता कशी करायची? जर का हे एकत्र एक कोपऱ्या हे सगळे गुप्त भेटत असतील तर आपण करायचं काय तुम्ही आणि मी मिळून? चर्चा होऊ नये अशी अपेक्षा आहे का तुमची? माझा विशेष चर्चा घ्यायचीच नाही का आपण? सांगतोय, मला बोलू देता प्लीज. मला आता पुढचा माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादीची एक बैठक झालेली होती. ती मुंबईत झाली होती आणि त्या मुंबईतल्या बैठकीत माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजप बरोबर जाण्याची भूमिका घेतलेली होती आणि इतरांनी मात्र आपण शिवसेनेबरोबर जावं अशी भूमिका मांडलेली होती. आणि त्याच बैठकीत माझ्या माहितीप्रमाणे, कारण मी आतमध्ये बाईट घ्यायला नव्हतो किंवा आतमध्ये हजरही नव्हतो म्हणून मी म्हणतोय माझ्या माहितीप्रमाणे, ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अशी भूमिका घेतली की आमच्या दृष्टीने, मुस्लिम समाजाच्या दृष्टीने आम्हाला भाजपपेक्षा शिवसेना बरी वाटत आहे आणि भाजप बरोबर जाण्यापेक्षा आम्ही जर शिवसेनेबरोबर गेलो तर ते आमच्या दृष्टीने सुद्धा आम्ही सुद्धा ते ऍक्सेप्ट करू. आणि ही भूमिका मांडल्यानंतर भाजप बरोबर जाण्याचा जो अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा जो काही प्लॅन होता तो तिथे थांबवला गेला. जसं विद्याताई म्हणाले तसं एक निर्णय घेण्यात आला की नाही, आपण शिवसेनेबरोबर जाणार आहोत, भाजप बरोबर जाणार नाही, हा निर्णय घेण्यात आला. इथपर्यंत सगळ्या गोष्टी मान्य. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, जे मी मगाशी टोलेबाजी शब्द म्हटला, आपण मी पत्रकारितेवर नाही, आता त्याच्यानंतर हा निर्णय झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी घडल्या, जसे सकाळी उठून अजित पवार हा निर्णय झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला गेले. अजित पवारांच्या सारखा इतका अनुभवी नेता अशा प्रकारे शपथ घेऊ शकतो याचं नक्कीकरण हा कोणाच्या तरी पाठिंब्याशिवाय घेऊ शकतो का, असे पुढचे प्रश्न आहेत. या बाबतीत मला व्यक्तिगत शरद पवारांच्या विषयी एक वाक्य जरूर सांगावंसं वाटतं की शरद पवारांच्या 53 वर्षाच्या कारकिर्दीत 1978 ते 80 हा कालखंड वगळला की जेव्हा ते जनता पार्टी बरोबर होते आणि ज्या जनता पार्टीत भाजपचा समावेश होता, हा एकमेव प्रसंग वगळला तर या 53 वर्षात असा एकही कालखंड नसेल की ज्यांनी जनसंघ, की पवारांनी जनसंघ किंवा भाजप बरोबर कधीही युती केलेली असेल. ही गोष्ट वेगळी की व्यक्तिगत मैत्री त्यांची प्रमोद महाजनांची होती. त्यांनी फोन करून सांगितलेलं होतं की अरे तुम्ही रिझाईन करा आणि तुमचं 1-2 पदावर आहात म्हणून तुमचं नुकसान होऊ शकतं. ही व्यक्तिगत मैत्री वेगळी, परंतु राजकीय दृष्ट्या शरद पवार भाजप बरोबर जातील हे मी कधीही मान्य करू शकत नाही. आणि बरोबर आहे. आणि खास करून अभय देशपांडेंकडे जाण्यापूर्वी जो दरवेळी हा मुद्दा येतो की शरद पवार तत्कालीन काँग्रेस आणि तत्कालीन जनसंघ यांचा जो 78चा आणीबाणी नंतरचा रेफरन्स दिला जातो पुलोत सरकारचा, त्याच्यात फक्त फरक असा आहे, तोपर्यंत भाजपची आयडिओलॉजी, दुहेरी सदस्यत्व संघ आणि भाजप किंवा तत्कालीन जनसंघ याची पुरेशी मांडणी पूर्ण होऊन त्यांना अलग ठेवायचं की नाही हे ठरलं नव्हतं. जेपीनी दिलेलं अधिष्ठान, लोहिया जेपी किंवा समाजवादी चळवळीने दिलेलं अधिष्ठान, या पायावरती तो एकत्रीकरण होत गेलं. कारण सगळे एकाच वेळी आणीबाणीच्या काळात जेलमध्ये होते. त्यामुळे त्या काळाला की तेव्हा कसे गेले होते जनसंघाबरोबर याची तुलना आज जाण्याला होऊ शकत नाही. त्यामुळे तो अपवाद सुद्धा तो खरं तर मान्य करायचं कारण नाही. मी आता जातो अभय देशपांडेंकडे, कारण नंतर मला केशव उपाध्यायांकडे जायचं. अभयजी काय म्हणताय? नाही, प्रश्न असा आहे की म्हणजे राजकीय निर्णय आणि आयडिओलॉजिकल निर्णय हे दोन आपण वेगळे करूया. शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका अनेकदा म्हणजे भाजपाची सुसंगत किंवा त्यांच्याशी थोडीशी जवळीक साधणारी अनेक वर्ष राहिलेली आहे. म्हणजे ते 99 सालचं विदेशी मूलत्वाचा मुद्दा असेल, भूकंप पुनर्वसन समितीचं अध्यक्षपद असेल, 2014 साली निवडणुकीची मतमोजणी होण्याआधी बिनशर्त पाठिंबा देणं असेल, त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा
आणि ते सरकार बरखास्त होऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी यासाठीची भूमिका असेल. बरं, हे सगळं जरी गृहीत धरलं तरी यावेळेसचा निर्णय पॉलिटिकल आणि आयडिओलॉजिकल त्यांचा होता की भाजपाबरोबर जायचं नाही. हा निर्णय घेतल्यानंतर, ही भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेशी बोलणी केली. किंबहुना शिवसेना फक्त आपल्या बरोबर बोलणी करून भाजपाबरोबर सौदेकाळजी करण्यासाठी त्याचा वापर करेल आणि ऐनवेळी मागे फिरेल. त्यामुळे पवारांनी भूमिका घेतली की तुम्ही बाहेर या आधी, त्या सरकारमधून बाहेर पडा आणि मग चर्चा करा. म्हणून मला वाटतं की अशी चर्चा कुठे झाली होती. भाजपाकडून निश्चितपणे प्रयत्न झाले, परंतु अशी आघाडी करण्याच्या दृष्टीने कुठलीही चर्चा ही झालेली नाही. पण याचा अर्थ असा नव्हे, म्हणजे भविष्यात होणार का असं जर मला विचारलं तर मी हे आजही सांगेन की ठामपणे सांगता येणार नाही. त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसच्या भूमिकेनुसार निर्णय होऊ शकतात. मी इथे एक ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मला केशव उपाध्यायांकडे या पुस्तका वगैरेच्या पलीकडचा एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे भाजप पूर्ण सत्ताधारी असली, एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, महाराष्ट्रातला पक्ष म्हणून, तर एक फार वेगळ्या प्रकारची वेदना सुद्धा भाजपच्या मनात आहे का? पॉलिटिकल अपुरेपणा शब्द चुकीचा आहे, नाकारले जाण्याची. म्हणजे तुमच्यासोबत पक्ष येतील, सत्ता स्थापन होतील, येतील जातील, पण तरी सुद्धा भाजपसोबत जाताना इतरांची जी काणकोणली अवस्था होते, मग तो राष्ट्रवादी असो, मग अगदी तिकडे जनता दल युनायटेड असो, ज्याची अडचण होऊन बसते की नेमकं काय भूमिका घ्यायची. मला जरा त्या मुद्द्याबद्दल बोलायचं आहे, कारण काही गोष्टी फक्त सत्ता, पुस्तकं, भेटीगाठींच्या पलीकडे असतात. मी त्या मुद्द्याला घेऊन जाणार एक उपाध्यायांकडे. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आहे. आपला विषय चालू आहे, जसं तुम्ही मागे बघत असाल, 2019च्या निकालानंतर जेव्हा अनिश्चित परिस्थिती महाराष्ट्रात होती, तेव्हा शरद पवार पर्यायानं राष्ट्रवादी भाजप युती होण्याची शक्यता काही बघण्यात येत होती का? प्रयत्न चालले होते का? मी जातोय केशव उपाध्यायांकडे. केशवजी, या सगळ्या चर्चेमध्ये एक अप्रत्यक्षरित्या एक गोष्ट समोर येते, ती अशी की एक हिंदुत्ववादी प्रवाहातले भारतातले तसे प्रमुख दोन पक्ष, म्हणजे पहिला भाजप, दुसरा महाराष्ट्राच्या अनुषंगाने शिवसेना, बाकीचे पक्ष स्वतःला अजूनही सेक्युलर, प्रोग्रेसिव्ह या ढाच्यामध्ये स्वतःला बघतात. ते अजूनही तुमच्याशी अलायन्स करताना या 10 गोष्टींचा विचार करतात की आपल्यावरती कोणते ठपके बसतील. हा जो एक साधारण दुरावा का सारखा मनात असतो, मग तो अगदी सत्तेतल्या जदयू पासून ते बाकीच्या पक्षांपर्यंतचा असेल. तुमच्याबरोबर आम्ही भेटलो हे सांगायला सुद्धा ते नाकारत असतील, थोडे अंतर राखत असतील. या दुराव्याबद्दल, या अस्पृश्यतेबद्दल तुम्ही कशा प्रकारे बघता? प्रसंगात 2-3 गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मगाशी तुम्ही असं म्हणालात की शल्य 105 शून्य असल्याचं वाटतं की नाही, त्याचं उत्तर देतो आणि त्याचं उत्तर देऊन तुमच्या आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मुळात असं आहे की आज 1 वर्षापूर्वीचीच गोष्ट असते. साधारणतः वर्षभरापूर्वी ज्यावेळी 3 दिवसानंतर माननीय देवेंद्रजींनी राजीनामा दिला आणि त्यांची सह्याद्रीची प्रेस संपून आम्ही सगळे वर्षावरती आलो होतो. आणि त्यावेळी जे राजीनामा देऊन जे आलो त्यावेळी एक भावना अशी होती की म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता की ज्यांनी कायम अनेक वेळा पराभव बघितले, 2004, 2009 असे अनेक पराभव आम्ही बघितलेले, त्यामुळे पुन्हा एकदा उभारू ही भावना त्यावेळी होती. पण त्याच्यानंतर जे शल्य म्हणत असाल तर त्याच्यानंतर गेल्या ऑक्टोबरमध्ये, साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मात्र शल्य जाणवत होतं की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची एक दुर्दशा या सरकारमध्ये झाली, कोरोनामुळे ज्यामुळे लोक ज्या अत्यंत वाईट पद्धतीने जात होते, ते बघता ज्या पद्धतीची अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली होती, त्यावेळी मात्र एक राजकीय कार्यकर्ता म्हणून शल्य खूप होतं की महाराष्ट्र एक अत्यंत वाईट हातांमध्ये किंवा ज्याला नीट सांभाळता येत नाही अशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सध्या सत्ता आहे. एक दुसरं असं की राजकीय अस्पृश्यता भारतीय जनता पार्टीला नवीन नाही. ज्यावेळी आमचं सरकार एकमताने पडलं होतं, त्यामुळे ते तर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अटलजी सरकार अवघ्या एकमताने पडलं. पण तरी सुद्धा येणं केनं प्रकारे राजकीय पक्ष आपल्या सोयीने येत होते. म्हणजे तुम्ही जे पक्ष जे तुम्ही म्हणालात की ज्याने असे मुखवटे धारण केले, सिक्युअर आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, ते सगळे पक्ष येणं केनं प्रकारे भारतीय जनता पार्टी समोर आलेत. मग ते काश्मीरमधलं फारुख अब्दुल्लाचं असो, ते वाजपेयी सरकारमध्ये होते, मेहबूबा घ्या त्यानंतर सरकारमध्ये होते, ते बाकी सगळे पक्ष काँग्रेस आणि डावे सोडले. डाव्या एका अर्थाने डावे आणि आम्ही एका अर्थाने त्या समाजवादी व्हीपी सरकारला बाहेरून पाठिंबा देत होतो, तशा अर्थाने आम्ही पण तसे एकत्र होतो. पण राजकीय अस्पृश्यता भारतीय जनता पार्टीने बाळगली नाही. राजकीय मतभेद असू शकतात, वैचारिक मतभेद असू शकतात, पण अस्पृश्यता असता कामा नये ही भारतीय जनता पार्टीची नेहमीची भूमिका मांडत राहिला आहे. आणि त्याच्यामुळे जर असेल की ही नवीन नाहीये, पण तुम्हाला हेही सांगतो की तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी चालत राहिली. अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही आम्हाला अस्पृश्य करायचा प्रयत्न केला, ज्या आम्हाला साईडला ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी भारतीय जनता पार्टी ही दुप्पट वेगाने उचलून वर आली. हा इतिहास आहे आतापर्यंतचा. त्यामुळे आता आम्हाला 105 मोठ्या संख्येने निवडून येऊन सुद्धा आम्हाला तुम्ही जरूर एकटं पाडण्याचा प्रयत्न केला आहात, पण महाराष्ट्रातली जनता आम्हाला त्याच्यापेक्षा अधिक ताकदीने निवडून देईल हाही विश्वास या निमित्ताने. त्यामुळे शल्य नाही तर विश्वास आहे की त्याच्याशी जास्त आम्हाला यश मिळेल. तिवारीजी काय म्हणताय? नाही, मला एकच म्हणायचं आहे की
25 वर्षाचा मित्र हिंदुत्ववादी पक्ष दूर गेला याचं शल्य केशवला होत नसेल तर चुकीचं आहे. आणि भाजप व महाराष्ट्र भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे शिवसेना दूर गेली हे कबूल करायला त्याला शल्य होत असेल तर तेही चुकीचं आहे. आपण एक मित्र गमावला आहे आणि याचे परिणाम महाराष्ट्रात त्यांना भोगावे लागतील. त्यांनी दिवा स्वप्न बघू नये की कधीतरी रात्रीच्या अंधारात सरकार होऊन जाईल आणि पुढच्या 5 वर्षांनंतर तर मला असं वाटते की असंच राहिलं तर 105 50 होतील. नाही मला एक केशव पदांची थोडक्यात एक स्टेटमेंट आणि मग येतो केशव. बोला बोला, तुमच्याकडे झालो. प्रसन्न असं की मराठीत एक त्यांनी 105 चे 50 होतील अशी भावना तिवारीजी व्यक्त करतायत. मराठीत एक म्हण आहे, कावळ्याच्या गायीने शाप मरत, काय कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात. ठीक आहे, त्यामुळे त्याचे शाप देत राहावे. दुसरं असं हिंदुत्व सोडल्यानंतर ज्या शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं हे महाराष्ट्रातली जनता पाहतीये. कुठलं आश्वासन कुणाला दिलेलं? बरं, आश्वासनच होतं तर एक शिवसैनिक बसवायचा होता, पण स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या अभिलाषेसाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेब ठाकरेंची भूमिका सोडली, त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी, त्यामुळे आम्ही का क्लेश दुःख असेल तर त्यांनी सोडलं नाही, सोडावं लागलं. तुम्ही सोडली आहे. क्लेश आम्ही नाही ठेवणार. ते दिसतंय ज्या पद्धतीने सावरकरांवरती टीका मंदिरे तुम्हाला उघडण्याची वाटत नाहीत, मंदिरे उघडणं तुम्हाला अशा पद्धतीने वाटतं, म्हणजे ते चुकीचं वाटतं. मी नेहमीप्रमाणे चर्चेची चौकट आपण मोडू देणार नाही, अन्यथा असंख्य विषय. सगळ्यांना वाटतं की सगळ्या गोष्टी सांगितल्या जाव्यात, पण वेळेची मर्यादा नाहीये, वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आपल्याला फार पुढे बोलता येणार आहे. कार्यक्रम संपण्यापूर्वी इकडे फक्त या पुस्तकाच्या निमित्तानं पुन्हा एक वाद उपस्थित झालेला आहे. शेवटी शरद पवार आणि मोदींच्या झालेल्या भेटीत नेमकं काय बाहेर आलं, किंवा मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या खोलीमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं होतं किंवा नव्हतं, या गोष्टी ही सगळी मंडळी प्रत्यक्ष जाहीरपणे एकमेकांच्या संदर्भाने बोलतील तेव्हाच तो विश्वासार्ह पुरावा मानला जाईल. तोपर्यंत आपल्याला फक्त चर्चाच करावी लागणार आहे. सध्या तरी इथे थांबूयात. या चर्चेनंतर पाहत राहा एबीपी माझा.